शेकाप आणि महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या जे.एम. म्हात्रे यांनी अखेर कार्यकर्त्यांकडून आलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय। 7 मे रोजी उल्वेनोड येथे स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आपल्या समर्थकांसह माजी मंत्री आणि प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत। त्यापूर्वी त्यांनी लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावर म्हात्रे 7 मे रोजी पक्षप्रवेश करत आहेत। दरम्यान त्यांच्यासोबत महानगरपालिकेतील काही माजी नगरसेवक, उरण मतदारसंघातील काही पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत। 47 वर्ष शेतकरी कामगार पक्षात एकनिष्ठेने काम करत असताना म्हात्रे कुटुंबियांना पक्षातून होणारा छळाला कंटाळून आज त्यांनी शेकापला राम केले। प्रीतम म्हात्रे पक्षाला राम करत असताना अश्रू अनावर झाले आहेत। प्रीतम म्हात्रे, जे.एम. म्हात्रे यांच्या सोबत कोण कोण असणार आहेत पाहूयात। प्रीतम म्हात्रे माजी विरोधी पक्षनेते, गणेश कडू जिल्हा चिटणीस पनवेल महानगरपालिका व माजी नगरसेवक, प्रीती जॉर्ज माजी नगरसेविका, अनुराधा ठोकळ माजी नगराध्यक्ष, सुरेखा मोहकर माजी नगरसेविका, सारिका भगत माजी नगरसेविका, रवींद्र भगत माजी नगरसेवक, किरण दाभने माजी नगरसेवक, गणेश पाटील माजी उपनगराध्यक्ष, जीवन म्हात्रे, रामेश्वर आंग्रे माजी सरपंच, करंजाडे जगदीश पवार माजी पंचायत समिती सदस्य आणि अन्य काही महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत असणार आहेत। आज मी तुम्हाला सांगू शकत नाही ते रामशेठ ज्या दिवशी आम्हाला हे करतील संध्याकाळी कळवणार आहेत का कोण येतील किंवा काय कसं आहे त्यावेळी हे करतील का मी आज तुम्हाला आकड्यात मी सांगू शकत नाही। तुम्हाला ते दिसणार आहे त्या दिवशी आम्ही तुम्हाला तो कागदच देऊ समोर सर्व मंडळीला किती आकडे। हा आज शेकापला सोडून भाजपमध्ये आपण जाण्याचा निर्णय घेतला आहे, काय भावना व्यक्त करते जनतेला, काय असू शकतं? कोणाला? बघा, एक गोष्ट आपल्याला सांगतो, निश्चित दुःख होतो सर्व मंडळीला सोडून जाताना, पण हे जात असताना सत्तेच्या प्रवाहामागे जाण्याचा हेतू एकच आहे का जनतेची कामं होणं फार गरजेचं आहे। का शेवटी जनता मोठी आहे। जे.एम. म्हात्रे एकटा काय मोठा नाही, त्याच्या स्वार्थाकरता जात नाही, पण जनतेच्या प्रश्नांकरता आम्हाला हा पक्ष प्रवेश करावा लागतो। पक्षातली अपमानकारक वागणुकीबाबत काल खंत व्यक्त केली, त्यानंतर शेकापच्या नेतृत्वाकडून पक्ष संपर्क केला का, आपली मनधरणी करण्याचा प्रयत्न केला का? हे बघा, मला खरोखर मी 29 तारखेला ज्या दिवशी याच्यातून बाहेर पडलो आपल्या महाविकास आघाडीतून, त्याच्यानंतर माझी मनधरणी करण्याकरता फक्त एवढंच सांगत होते की आपण मंडळी थांबावा, आणखी आपण विचार करू, पण त्याच याच्यामध्ये 2-2.5 तास मीटिंग चालल्यानंतर लोकांनी जे प्रश्न विचारले ते मी त्यांना त्याचं उत्तर दिल्यानंतर ते सुद्धा भावुक झालते की माझ्यावर काहीतरी अन्याय होतो। त्या पद्धतीने मी त्या दिवशी जाहीर केलं का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो। आणि मला दुःख हेच होतो का मी 47 वर्ष शेका पक्षाने मला भरपूर मान सन्मान दिला। पनवेल या नगरपालिकेचा डायरेक्ट नगराध्यक्ष 74 साली पाटील साहेब झाले होते, त्याच्यात दिबा पाटील, त्याच्यानंतर मी 2000 साली झालो। एवढा मोठा मला मान दिला होता। सिडकोचा डायरेक्टर सुद्धा त्याच वेळी मला दिला होता। पक्षाने मला भरपूर दिलाय, जनतेने भरभरून प्रेम दिलाय। याच्यापेक्षा ते जाताना दुःख होतं, पण शेवटी कुठंतरी जसं आता विचारलं मला आपल्या पत्रकारांनी का तुमचा मान सन्मान जो झाला नाही, अपमान झाला। अपमानाचा विषय असा आहे का आम्ही सध्या ज्या पार्टी ऑफिसमध्ये बसत होतो ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्या बिल्डिंगचा काम पूर्ण झाला, मग त्याचा आपण 30 तारखेला हे ठेवला होता उद्घाटन नवीन ऑफिसचा। त्यावेळी मला कोणीही सकाळी फोन केला नाही नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, पण मी जसा जाहीर केला 29 तारखेला का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, आमच्या नेते मंडळींनी सांगितलं का आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत। आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसचा उद्घाटन होता, त्या ऑफिसमध्ये मला बोलवला सुद्धा नाही, तरी पण मी माझा प्रेम म्हणून दुपारी 1:30 वाजता ऑफिसला गेलो। मी तिथं
गणेशाच्या पूजनाला नमन केलं आणि मी तसाच बाहेर आलो. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळेसह प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.